Good morning, students. I am Professor Dr. Vijay Manti, Department of Economics, Pratap College, Autonomous Ammalner. Today, we are going to learn one of the famous types of market structure, that is a monopoly. तर आपण ज्याला मराठीमध्ये एकाधिकार असं म्हणतो किंवा मक्तेदारी असं म्हणतो, तो बाजाराचा प्रकार आपण बघणार आहोत. मागच्या तासामध्ये आपण लेक्चर्समध्ये पूर्ण स्पर्धा, त्याचप्रमाणे बाजार म्हणजे काय, बाजाराचं वर्गीकरण मध्ये स्पर्धेच्या आधारावर असेल, त्याचप्रमाणे स्थानाच्या आधारावर असेल, या गोष्टी आपण सगळ्या बघितलेल्या आहेत. आज आपण जो पूर्ण स्पर्धेच्या अतिशय विरोधी अगदी टोकाची बाजारपेठ आहे की मोनोपॉली, की ज्यामध्ये एकच विक्रेता असतो आणि असंख्य ग्राहक असतात, ते बघणार आहोत. आणि त्याचबरोबर त्या बाजाराची वैशिष्ट्ये आणि त्याचबरोबर मक्तेदारीचे जे काही प्रकार अस्तित्वात आहेत ते, आणि मग त्यामधला सगळ्यात त्याचं महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे प्राइस डिस्क्रिमिनेशन आणि ते टाईप्स, हे आपण या आजच्या तासामध्ये कव्हर करणार आहोत. तर आपण सुरुवातीला मक्तेदारी म्हणजे काय ही संकल्पना स्पष्ट करू. आपल्या सर्वांना माहीत आहे की अर्थशास्त्रामध्ये पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेपासून चर्चेला सुरुवात झाली. सौजन रॉबिन्सन आणि चेंबरलिन यांनी याचं विस्तृत विवेचन त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये पुस्तकामध्ये केलेलं आहे. त्यातला जो दुसरा भाग येतो त्यामध्ये पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण बघितलं. थोडंसं मागं जाऊया की जे वैशिष्ट्य आपण बघितलं त्यामध्ये या बाजाराचं स्वरूप बघितलं, त्याच्यामध्ये असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक, वस्तू एकसारख्या होत्या, वाहतूक खर्च नव्हता आणि त्याचबरोबर दोन्हींची संख्या जास्त असल्यामुळे, म्हणजेच ग्राहक आणि विक्रेते, त्यामुळे कुणीही किमतीवर प्रभाव टाकू शकत नव्हतं. परंतु आपण जेव्हा ही दुसरी बाजारपेठ बघतो, यामध्ये अतिशय आपण जर बाजाराचं स्वरूप बघितलं, त्यामध्ये विरोधी टोकाची स्थिती यासाठी की त्या ठिकाणी असंख्य विक्रेते होते, या ठिकाणी एकच विक्रेता आहे. हा महत्वाचा फरक पूर्ण स्पर्धा आणि एकाधिकारमध्ये. नावच बाजारपेठेचं एकाधिकार, एका व्यक्तीचा अधिकार, किंवा त्याला मक्तेदारी असं आपण म्हणतो. आणि म्हणून बाजाराच्या अभ्यासाच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त अशी ही संकल्पना मक्तेदारीची, जी प्रत्यक्षामध्ये दिसून येते. दोन्हीमधला हा एक फरक आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ ही प्रत्यक्षामध्ये दिसून येत नाही. इट इज अ इमॅजिनरी टाइप्स ऑफ मार्केट. म्हणजेच तिची जी वैशिष्ट्ये आहे तशा प्रकारची बाजारपेठ प्रत्यक्षामध्ये आपल्याला रिअल वर्ल्डमध्ये सापडत नाही. परंतु मक्तेदारीची मात्र बाजारपेठ आपल्याला आजही दिसून येते. मग तो गावातला एखादा किराणा दुकान असेल त्याला आपण मक्तेदारी म्हणतो, किंवा एकच फर्म असेल, एकच प्रोड्युसर असेल, त्यालाही म्हणतो आपण की हा मक्तेदार आहे त्या वस्तूचा विक्रेता करणारा किंवा उत्पादन करणारा. तर थोडक्यामध्ये ह्या मक्तेदारीची संकल्पना बघत असताना एक वास्तवाच्या जवळची आणि सैद्धांतिकदृष्ट्या तर्कसंगत ही अशी संकल्पना आहे आणि ती अधिक श्रेयस्कर ठरते. आणि म्हणून त्याला साधी मक्तेदारी असं सुद्धा म्हटलं जातं, सिंपल मोनोपॉली. आणि म्हणून एकदम आधीच म्हटल्याप्रमाणे की पूर्ण स्पर्धेच्या विरोधी बाजाराची स्थिती आहे. म्हणजेच ज्यावेळी बाजारात ग्राहक मोठ्या संख्येने असतात परंतु उत्पादक आणि विक्रेता एकच असतो, त्या बाजारपेठेला किंवा त्या बाजारपेठेच्या स्थितीला एकाधिकार असं म्हणतात. आणि इंग्रजीमध्ये जो शब्द आहे MONOPOLY, मोनोपॉली या शब्दाची आपण जर फोड केली तर आपल्यास मोनो प्लस पॉली असे दोन शब्द आढळतात. आणि मोनो म्हणजे एकच किंवा सिंगल, आणि पॉली म्हणजे विक्रेता. यामध्ये सेलर आणि प्रोड्युसर एका अर्थानं आहे, विक्रेता म्हणा किंवा उत्पादक म्हणा. आणि म्हणून एकच विक्रेता, एकच उत्पादक, या अर्थानं आपल्याला हे घ्यायचं. आणि बरं नुसतं नाही, एकच विक्रेता नाही तर त्याचं सप्लाय आणि सेलवर, किंवा आपण असं म्हणूया की सप्लाय आणि प्राइसवर पूर्णपणे कंट्रोल आहे. काही काही तो वस्तूची उत्पादन म्हणा किंवा विक्रीचा पुरवठा कमी जास्त करून किमतीवर प्रभाव पाडू शकतो. आणि म्हणून हे एक वैशिष्ट्य आपल्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. आणि विच हॅज नो क्लोज सबस्टिट्यूट फॉर इट्स प्रोडक्ट, म्हणजेच असा विक्रेता की ज्याच्या वस्तूला या बाजारपेठेमध्ये जवळचा पर्याय उपलब्ध नाही. आणि म्हणून आपण असं म्हणूया की या बाजारपेठेमध्ये मक्तेदारीमध्ये फर्म्स गेट मॅक्झिमाइज प्रॉफिट, की त्याला नफा मिळतो उद्योग संस्थेला, किंवा त्याचं जे अधिकाधिक नफा मिळवण्याचं उद्दिष्ट आहे ते कंप्लीट होऊ शकतं. आणि म्हणून हे सुद्धा वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. मग अशा वेळी बाजारामध्ये जर एकच विक्रेता असेल, एकच उत्पादक असेल तर एकाधिकार निर्माण होईल. आणि एकाधिकार निर्माण झाला की मग तो मूल्यभेद सुद्धा करू शकतो. एकच वस्तू, एकसारखी वस्तू, एका यंत्राच्या साहाय्यानं तयार झालेली वस्तू
तो वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या किमतीला विकू शकतो आणि मूल्यभेद करू शकतो. तसं डॉक्टर आपली सेवा देत असताना गावामध्ये एकच डॉक्टर असेल तर तो गरीबाकडून कमी फी आकारू शकतो, श्रीमंताकडून अधिक फी आकारू शकतो. ही सोशल वेलफेअरच्या दृष्टिकोनातून जर योग्य असेल, पण अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनामधून किंवा बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून तो वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कस्टमरला वेगळी फी आकारतो, म्हणून मूल्यभेद होतो असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात एकाधिकारामध्ये मक्तेदारीमध्ये दुसरा कोणताही स्पर्धक किंवा दुसरा कोणताही उत्पादक किंवा विक्रेता नसतो आणि म्हणून याला म्हणतो आपण की स्पर्धेचा अभाव असलेला बाजार, स्पर्धेचा अभाव असलेली बाजारपेठ म्हणजेच एकाधिकार होय, मक्तेदारी होय. मक्तेदारीची सरळ सरळ व्याख्या करताना आपल्याला एकच गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? तर एकच विक्रेते किंवा एकच ग्राहक अशी बाजारपेठेची स्थिती, अशी या बाजाराची स्थिती की ज्या ठिकाणी एकच विक्रेता किंवा एकच उत्पादक आहे आणि त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय उपलब्ध नसतो. सेकंड थिंग्स. आणि थर्ड इज दॅट की त्याचं किमतीवर व पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असतं आणि तो मूल्यभेद सुद्धा करू शकतो. पण एका वाक्यात की सिंगल सेलर or single producer and which has no close substitute, it is called monopoly market. Okay. Monopoly market at situation where there is only single seller or producer and which has no close substitute, अशी इंग्रजीमध्ये आपल्याला त्याची व्याख्या करता येईल. थोडक्यामध्ये काय की किमतीवर संपूर्ण नियंत्रण आहे, एकच उत्पादक आहे आणि त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय उपलब्ध नाही. पुढे आपण जेव्हा दुसरी बाजारपेठ मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन, तिथे जवळचा पर्याय उपलब्ध आहे. पण आपण मोनोपॉलीचा विचार करताना मात्र आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की निकडच्या कुठल्याही पर्याय वस्तू, सबस्टिट्यूशन्स म्हणजे पर्यायी वस्तू उपलब्ध नाही आणि म्हणून त्याला एकाधिकारी असं म्हटलं जातं. ही जे के मेहता यांची व्याख्या, रॉबर्ट ट्रिफिनची व्याख्या सुद्धा आपल्याला इथे दिसते की बाजाराची अशी अवस्था की ज्यात एकच उद्योग संस्था दुसऱ्या उद्योग संस्थेच्या किमतीमुळे प्रभावित होत नाही. बघा, प्रभावित होत नाही म्हणजे की दुसरी उद्योग संस्थाच नाही आणि त्याला एकाधिकार असं म्हटलं जातं. तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये याच्यामध्ये आपण ही संकल्पना आणि व्याख्या आता बघितलेली आहे. चेंबरलिननं सुद्धा तीच व्याख्या केली की ज्या वस्तूला अगदी जवळचे पर्याय उपलब्ध नसतात अशा वस्तूच्या पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण, काय म्हटलंय आपण की पूर्ण नियंत्रण असणाऱ्या पिढीला एकाधिकार असं म्हणतात. पिढी, उद्योग संस्था, कंपनी हे सगळं मराठीमधले शब्द आहेत, पण त्याला आपण काय म्हणू, फर्म हा इंग्रजीमधला शब्द आपल्याला ठिकाणी लक्षात घेता येईल. लर्नरची व्याख्या सुद्धा तीच आहे. सगळ्या व्याख्यांचा सारांश की असा विक्रेता की ज्याचा लर्नरनं थोडंसं वेगळं सांगितलंय की डाऊनवर्ड स्लोपिंग कर्व आहे मक्तेदारी बाजारपेठेमध्ये. असा विक्रेता की ज्याच्या उत्पादनाच्या मागणीचा वक्र जो आहे तो वरून खाली येणारा असतो, म्हणजेच पुरवठ्याचा वक्र मात्र त्याचा कसा आहे, स्थिर आहे असं त्यांनी दाखवलेलं आहे. स्टेनर आणि हे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की एखाद्या वस्तूच्या पूर्णपणे नियंत्रण आहे, त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे अशा वस्तूची विक्री केली जाते. म्हणजे काय गोष्ट लक्षात आल्या आपल्या, सिंगल सेलर, नो क्लोज सबस्टिट्यूट, प्राइस डिस्क्रिमिनेशन, कंट्रोल ऑन प्राइस अँड सप्लाय ऑफ सेलर. इतक्या गोष्टी आपल्याला या सगळ्या व्याख्येच्या सारांशामधून लक्षात येतात आणि म्हणून मक्तेदारी अतिशय अभ्यासासाठी सोपा असणारा बाजारपेठेचा प्रकार. पण याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण जर बघितलं तर मूल्यभेद. कुठल्याही बाजारपेठेमध्ये मूल्यभेद करता येत नाही, ते आपण पुढे बघणार आहोतच याच लेक्चरमध्ये. तर मक्तेदारीची वैशिष्ट्ये काय काय आहेत, तर ही वैशिष्ट्याची आपण व्याख्या बघितली, यातलेच पॉईंट या ठिकाणी रिपीट होतील आणि त्यामुळे वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघता येईल. उद्योगाचा पुरवठा एकच उद्योग संस्था करत असल्याने शुद्ध मक्तेदारी प्रमाणित उद्योग आणि उद्योग संस्था, हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे बरं का. म्हणजेच उद्योग आणि उद्योग संस्थेतला फरक या निमित्तानं आपल्याला समजून घ्यावा लागेल की एकसारख्या वस्तूचं उत्पादन करणाऱ्या उद्योग संस्थांचा समूह म्हणजे उद्योग होय. म्हणजेच आपण साबण तयार करत असतो तर सगळ्या साबण तयार करणाऱ्या कंपन्यांचा समूह, एक संघ म्हणजे उद्योग. पण इथे काय आहे, एकच उद्योग संस्था आहे, त्यामुळे तोच उद्योग आहे. तसं महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये साखर उद्योग, कापड उद्योग आपण कशाला म्हणू की त्या सेम आयडेंटिकल गुड्स निर्माण करतात, त्यांचा जो संघ आहे त्याला आपण म्हणू. सगळे कारखाने म्हणजे साखर उद्योग, सगळ्या कापड गिरण्या म्हणजे कापड उद्योग. पण इथे हा प्रश्नच नाही. देअर इज ओनली वन सेलर, सिंगल प्रोड्युसर, सिंगल फर्म अँड सो इन दिस मार्केट इंडस्ट्री अँड फर्म्स आर सेम. दोन्ही एकच आहे. म्हणजेच एकच उत्पादक आणि उद्योग संस्था आणि उद्योग हे त्यामुळे एकच असतात. म्हणजे मक्तेदारी अस्तित्वात येण्यासाठी एकच उत्पादक किंवा विक्रेता असणे आवश्यक आहे, पहिलं वैशिष्ट्य. आणि मग तो एक उत्पादक असेल, एक व्यक्ती असेल,
भागीदारी संस्था असेल किंवा संयुक्त भांडवली संस्था असेल, पण एक हा अर्थ महत्वाचा आहे, सरकारी महामंडळ असेल आणि दोन्ही उद्योग आणि उद्योग संस्था एकच असतात. नजीकचा पर्याय नसणं दुसरं म्हणजे ऑलरेडी आपण बोललोच की नो क्लोज सबस्टिट्यूट. नजीक म्हणजे जवळचा पर्याय उपलब्ध नसणं. म्हणजेच एखादा साबण जर तयार होत असेल किंवा ती फर्म तयार करत असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या नावाचे अनेक साबण जर बाजारपेठेमध्ये उपलब्ध असतील तर त्याला म्हणायचं जवळचा पर्याय उपलब्ध आहे. तसं तुम्हाला पेस्टचं उदाहरण देऊ आपण. कोलगेटला बबूल आहे, कोलगेटला पेप्सोडेंट आहे, अजून रामदेव बाबाचं एखादं पतंजलीचं पेस्ट आहे. ही हॅज क्लोज सबस्टिट्यूट. पण जर एकही प्रोडक्ट उपलब्ध नसेल तर त्याला पर्याय उपलब्ध नाही असं आपण म्हणू आणि म्हणून ते मक्तेदारी निर्माण होते. वीज मंडळाची सुद्धा मक्तेदारी आहे, परंतु आता अनेक प्रायव्हेट कंपन्या आपण म्हणू की क्लोज सबस्टिट्यूट आहे. परंतु विजेचा पर्याय जर उपलब्ध नसेल तर आपण म्हणू की या महामंडळाची सुद्धा मक्तेदारी असते. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जवळचा पर्याय उपलब्ध नसते ही या अनुषंगानं आपल्याला याच लक्षात. पुरवठ्यावर नियंत्रण आहे. एकच उत्पादक त्याच्या इच्छेप्रमाणे उत्पादन करू शकतो, उत्पादन कमी करू शकतो, कमी विक्री करू शकतो, उत्पादन वाढवू शकतो. म्हणजेच उत्पादन कमी जास्त करण्याचा अधिकार त्याला आहे. त्यामुळे तो बाजारातला पुरवठा सुद्धा कमी करू शकतो आणि पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकतो. जर पुढचं वैशिष्ट्य आहे चौथं, किमतीवर सुद्धा नियंत्रण. कारण एकमेव उत्पादक आहे, त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय उपलब्ध नाही आहे, त्यामुळे पुरवठा कमी जास्त करेल, त्यामुळे ऑटोमॅटिकली वस्तूच्या किमतीवर त्याचं नियंत्रण राहील. तो आपल्या मनाप्रमाणे हवी ती किंमत त्या ठिकाणी आकारू शकतो. म्हणून किमतीवर नियंत्रण प्रस्थापित होते या बाजारपेठेमध्ये. इतर बाजारपेठेमध्ये असं आपल्याला दिसून येत नाही. महत्तम नफा, सर्वसाधारण नफ्यापेक्षा जास्त नफा मिळविणे. सर्वसाधारण नफा म्हणजे नॉर्मल प्रॉफिट, की देअर इज ॲव्हरेज कॉस्ट इक्वल टू ॲव्हरेज प्राईस. प्राईस इक्वल टू ॲव्हरेज कॉस्ट, त्याला आपण सर्वसाधारण नफा म्हणू किंवा एक मार्जिन विशिष्ट. परंतु त्यापेक्षा ॲव्हरेज कॉस्टपेक्षा जर ॲव्हरेज प्राईस किंवा प्राईस जास्त असेल जे आपण प्रत्येक वस्तूवर आकारू तर मात्र मग मक्तेदाराला त्याचं उद्दिष्ट हे साध्य करताना या बाजारपेठेमध्ये महत्तम नफा होणं सगळ्याच बाजारपेठेमध्ये असतं, परंतु मक्तेदारीमध्ये हे त्याचं उद्दिष्ट आहे. मक्तेदार एकच उत्पादक असल्याने पुरवठ्यावर नियंत्रण ठेवेल, पुरवठा कमी जास्त करेल, किमती जास्त आकारेल, नफा मिळवेल आणि म्हणून अल्पकाळातच नाही तर दीर्घकाळामध्ये सुद्धा मक्तेदारीला असाधारण नफा हा मिळत राहतो असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण मक्तेदारी कायम अस्तित्वात असेल तर. प्रवेशावर पूर्णपणे बंदी. आपण पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत की फ्री एंट्री अँड एक्झिट ऑफ फर्म्स, मुक्त प्रवेश आणि निर्गमन उद्योग संस्थेचं. इथे मात्र तसं नाही, बॅरियर्स आहेत. कारण इथे जर फ्री एंट्री दिली तर मक्तेदारीच अस्तित्वात राहणार नाही. दुसऱ्या उद्योग संस्थेने जर प्रवेश केला तर मक्तेदारी अस्तित्वात नाही आणि म्हणून मक्तेदारीची उद्योग संस्था व उद्योग एकच असल्यानं मक्तेदारीमध्ये नवीन उद्योग संस्थेच्या प्रवेशावर पूर्णपणे बंद आहे. आणि म्हणून वस्तूचा एकच उत्पादक असतो, जाहिरात खर्च नाही. मक्तेदारीची वस्तू जवळचे पर्याय उपलब्धच नाही, त्यामुळे जाहिरात करण्याची गरजच नाही. त्याच्या वस्तूशिवाय पर्याय आहे का ग्राहकाला दुसरी वस्तू खरेदी करण्याचा, आणि म्हणून जाहिरात करण्याची गरज भागत नाही. म्हणून नो ॲडव्हर्टाइजमेंट कॉस्ट, बॅरियर्स टू एंटर ऑफ फर्म्स हे आपण सांगूया. आणि जाहिरात खर्च हा शून्य असतो लक्षात. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे की मूल्यभेद. मक्तेदार आपली वस्तू विकताना एकच उत्पादक असल्याने वेगवेगळ्या किमती आकारत असतो. एकसारखी वस्तू तो वेगवेगळ्या ग्राहकाला एक नाही. वेन मोनोपॉलिस्ट चार्जेस टू डिफरंट प्राइस टू डिफरंट कस्टमर इट इज कॉल्ड प्राइस डिस्क्रिमिनेशन. सेम आर्टिकल सेम प्रोडक्ट, परंतु प्रत्येक वेळी तो किंमत प्रत्येक ग्राहकाला वेगवेगळी आकारेल, कंझ्युमरला आकारेल. मूल्यभेद असं म्हटलं जातं. आणि हे या बाजारपेठेचं वैशिष्ट्य आहे. ते फक्त याच बाजारपेठेमध्ये आपण करू शकतो. टाईप्स ऑफ मोनोपॉली. मोनोपॉलीचे सुद्धा टाईप्स आहेत. एकाधिकाराची टाईप आहे. कसा निर्माण होतो तो, तर नॅचरल मोनोपॉली असू शकते. एखाद्या गावाला निसर्गानं दिलेलं गिफ्ट असेल, एखाद्या देशाला किंवा एखाद्या ठिकाणीच ते उत्पादन असेल, इतर ठिकाणी होत नाही नॅचरली, त्याला नैसर्गिक मोनोपॉली आपण म्हणूया. कायदेशीर आहे, आर्थिक आहे, असे 3 प्रकारामध्ये आपण याचं वर्गीकरण करत आहोत. त्याच्यामध्ये नैसर्गिक अधिकार म्हणून नॅचरल मोनोपॉली, की नैसर्गिक घटकामुळे मक्तेदारी निर्माण होते, तेव्हा त्याला नैसर्गिक मक्तेदारी किंवा एकाधिकार असं म्हटलं जातं. कारण एखादी वस्तू एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये
मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे आणि म्हणून त्या वस्तूच्या बाबतीत ऑटोमॅटिक एकाधिकार निर्माण होतो. त्यांनी उदाहरण दिले की तागाच्या उत्पादनासाठी नैसर्गिक हवामान जे आहे, जे अनुकूलता आहे, ते पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाचा जो लगतचा पूर्व बंगाल या प्रदेशामध्ये जगात कुठेही नाही. अरब राष्ट्राजवळ सध्या आपण बघतोय जे युद्ध सुरू आहे, याच्याजवळ डिझेल आणि पेट्रोलचे साठे, क्रूड ऑइल आहे आणि त्यामुळे त्यांची मोनोपॉली आहे. त्याचा पूर्ण जगावर त्याचा परिणाम होऊ शकतो युद्ध असं सुरू असलं तर. म्हणून नैसर्गिक एकाधिकार आहे आणि अशा देशांना तो नैसर्गिक परिस्थितीनुसार प्राप्त झालेला आहे. दुसरा आहे कायदेशीर एकाधिकार, लिगल मोनोपॉली. मानवी प्रयत्नातून निर्माण होणाऱ्या एकाधिकाराचा हा प्रकार आहे. म्हणजेच विधी सिद्ध एकाधिकार. कायद्याचं पाठबळ देऊन वस्तू आणि सेवा पुरवण्याच्या क्षेत्रात अशा प्रकारचा एकाधिकार हा सरकारकडून निर्माण केला जातो. मग एसटी असेल, रेल्वे असेल, वीज मंडळाचा वीज पुरवठा असेल, टेलिकॉम सेक्टरमधला असेल, नगरपरिषदेचा पाणी पुरवठा असेल किंवा शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणारी कापूस एकाधिकार योजना असेल. ही सगळी उदाहरणं याला कायद्यानं पाठबळ आहे, सरकारने निर्माण केलेला हा एकाधिकार आहे आणि म्हणून याला इंग्लिशमध्ये कायदेशीर एकाधिकार असं म्हणतात किंवा कॉपीराईट, पेटंट ही सुद्धा उदाहरणं याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. लिगल की पेटंट किंवा जे कॉपीराईटचा प्रकार आहे ते दुसऱ्याला ते वापरता येत नाही. तिसरा आर्थिक एकाधिकार. मग आर्थिक कारणाचा विचाराच्यामध्ये करू आपण इकॉनॉमिक मोनोपॉलीमध्ये की एखाद्या वस्तू व सेवेबाबत एकच उत्पादकाने वा विक्रेत्याने केलेला पुरवठा पुरेसा आहे, त्याला आर्थिक एकाधिकार असं म्हटलं जातं आणि म्हणून याला आर्थिक एकाधिकार असं म्हटलं जातं. मग काय उदाहरण सांगता येईल तर छोट्या गावामध्ये एखादं सिनेमागृह किंवा एखादी बँक अशा वेळी निर्माण होणारा एकाधिकार हा आर्थिक होय. एकच बँक आहे, एकच सिनेमागृह आहे, त्यालाच उत्पन्न मिळणार आहे. चौथा आपण प्रकार बघूया संयोगात्मक किंवा ऐच्छिक एकाधिकार. म्हणजे कॉम्बिनेशनचा आपण म्हणतो किंवा व्हॉलंटरी म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की आपापसातली तीव्र स्पर्धा टाळायची आहे आणि महत्तम नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकाच व्यवसायातील अनेक व्यावसायिक संस्था जर एकत्र आल्या आणि त्यांनी जर एकाधिकार निर्माण केला तर त्याला म्हणता येईल की संयोगात्मक, ज्याला आपण कोलिजिव्ह असं म्हणूया किंवा कॉम्बिनेशन किंवा ऐच्छिक एकाधिकार असं म्हणलं जातं. ट्रस्ट असेल, कार्टेल असेल, कोलिजिव्ह ऑलिगोपॉली पुढे जो प्रकार आहे असं आपण म्हणू शकतो. खाजगी किंवा सार्वजनिक एकाधिकार हा एक सुद्धा प्रकार आहे. जेव्हा मालकी हक्क व्यक्ती व संस्थांकडे असतो तेव्हा निर्माण होणाऱ्या एकाधिकाराला खाजगी एकाधिकार असं म्हटलं जातं. याउलट सरकारी मालकी हक्क असताना निर्माण एकाधिकाराला सार्वजनिक एकाधिकार असं म्हटलं जातं. नंतर साधा किंवा विभेदात्मक एकाधिकार. म्हणजेच काय की मोनोपॉलिस्ट किंवा उत्पादक सर्व सारखी किंमत आकाराला असेल सर्व ग्राहकांसाठी, तेव्हा त्याला मात्र साधा एकाधिकार. पण जर प्रत्येक ग्राहकासाठी वेगवेगळी किंमत आकारली जात असेल तर त्याला विभेदात्मक अधिकार. हा एक साधा प्रकार. प्राईस चार्ज करण्याच्या स्वरूपावरून मूल्य आकारण्याच्या प्रकारावरून हा प्रकार आपण सांगू शकतो. तर भीतियुक्त आणि भीतीविरहित एकाधिकार. म्हणजे उद्योगामध्ये नवीन उद्योग संस्थांच्या प्रवेशाची जेव्हा भीती असते तेव्हा ती आपण म्हणू की भीतियुक्त मोनोपॉली आहे की नवीन संस्था येतील, आपली मोनोपॉली नष्ट होईल. परंतु जेव्हा भीतीच नाही आहे नवीन प्रवेश करण्याची एखाद्या उद्योग संस्थेचा, तेव्हा त्याला भीतीविरहित एकाधिकार असं म्हटलं जातं. नंतर तांत्रिक एकाधिकार. एखाद्या उद्योग संस्थेला, पिढीला तंत्रज्ञानामुळे जर विशाल प्रमाणावर उत्पादनाचे सर्व फायदे मिळत असतील, त्यामुळे पिढीचा आकार वाढतो, लार्ज स्केल प्रोडक्शन होतं, उत्पादन खर्च कमी होतो आणि मग अशा काही उद्योग संस्था स्थापन झाल्या तर त्या आपल्या हितासाठी काय करतात, ऑर्गनायझेशन करतात, संघटन करतात आणि एकाधिकार प्राप्त करतात आणि हा एक प्रकार याच्यामध्ये आपल्याला सांगता येतो. थोडक्यामध्ये आपल्याला नैसर्गिक एकाधिकार किंवा मोनोपॉली, कायदेशीर मोनोपॉली, आर्थिक मोनोपॉली, संयोगात्मक किंवा ऐच्छिक मोनोपॉली, खाजगी आणि सार्वजनिक मोनोपॉली, किंमत आकारासह साधी आणि विभेदात्मक मोनोपॉली, भीतियुक्त, भीतिरहित आणि तांत्रिक इत्यादी प्रकार आपण या निमित्तानं बघितलेले आहेत. आणि शेवटचं जे आहे की पूर्ण व आशावादी किंवा अपूर्ण व निराशावादी एकाधिकार. पूर्ण एकाधिकार, अपूर्ण एकाधिकार किंवा आशावादी एकाधिकार, निराशावादी. मॅक्लब यांनी हे प्रकार स्पष्ट केलेले आहेत. भविष्यकाळामध्ये स्पर्धा, सरकारी नियंत्रण
व राष्ट्रीयकरणाची काही भीतीच नसेल, तेव्हा म्हणायचं की पूर्ण व आशावादी एकाधिकार. यावर भीती आहे की सरकारी नियंत्रण येईल, राष्ट्रीयकरण होईल, नवीन उद्योग संस्था प्रवेश करतील, त्याला अपूर्ण किंवा निराशावादी असा एक प्रकार या ठिकाणी आपल्याला बघता येईल. आणि शेवटचं सोशल मोनोपॉली, की एखाद्या उद्योग संस्थेने जर महत्तम लाभ मिळवण्यासाठी लोकांचं शोषण सुरू केलं समाजातल्या, तर त्या स्वातंत्र्याचा किंवा एकाधिकाराचा दुरुपयोग होऊ शकतो. आणि म्हणून समाजाला ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत, वस्तू व सेवा आवश्यक आहे, त्या उत्पादनाचा व वितरणाचा एकाधिकार सरकार स्वतःकडेच ठेवतं. मग वीज आहे, पाणी आहे, अन्नधान्य, याला सामाजिक एकाधिकार असं म्हटलं जातं. मला वाटतं आपण ह्या मक्तेदारी म्हणजे काय, मक्तेदारीची वैशिष्ट्ये आणि मक्तेदारीचे प्रकार, 10 प्रकार हे आपण बघितलेले आहेत. आणि आता आपल्याला मूल्यभेद म्हणजे काय आणि मूल्यभेदाचे प्रकार बघायचे आहेत. ऑलरेडी मूल्यभेदावर आपण चर्चा केली. हा एक प्रकार आहे की जे महत्त्वाचं वैशिष्ट्य, ज्या महत्त्वाच्या प्रिन्सिपलवर ही बाजारपेठ उभी आहे, की त्याचं पूर्णपणे पुरवठ्यावर नियंत्रण असतं, किमतीवर देखील नियंत्रण असतं आणि त्यामुळे तो मक्तेदारीमध्ये एकच किंमत आकारतो. हे आपण अभ्यासलं. परंतु किमतीवर नियंत्रण म्हणजे तो वेगळ्या किमती आकारू शकतो आणि नफा मिळू शकतो. आपला नफा त्याला मॅक्झिमाइज करता येतो. गरिबावर कमी किंमत आकारणं, श्रीमंतावर अधिक किंमत आकारणं, हे तर एक सोशल वेलफेअरच्या दृष्टिकोनातून ठीक आहे. परंतु त्याला प्राइस डिस्ट्रिब्युशन करता येण्यामुळे काय होतं की तो जो ॲग्रिगेट प्रॉफिट आहे तो मॅक्झिमाइज करू शकतो. आणि म्हणून आपण काही प्रकार याचे बघणार आहोत. त्याच्यामध्ये व्यक्तीनुसार मूल्यभेद करू शकतो. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की एखाद्या मक्तेदार काय करतो की त्याचं बार्गेनिंग पॉवर बघतो, की त्याच्याकडे त्याची किती ती वस्तू खरेदी करण्याची इच्छाशक्ती आहे, तीव्रता आहे, किती क्षमता आहे, आणि म्हणतो जास्तीत जास्त किंमत काढून घेण्याचा प्रयत्न करतो. आपण बघितलं असेल की दुकानामध्ये आपण बार्गेनिंग करत असताना आपण किती देऊ शकतो इथपर्यंत तो बार्गेनिंग करतो. आणि आपण निघत असताना त्याला जेव्हा वाटतं की यामध्ये मला नफा मिळतो, तो परत बोलून आपल्याला ती वस्तू विकतो. हा एक प्रकार याच्यामध्ये येतात. खरेदी करण्याची क्षमता या ठिकाणी आणि इच्छा याचा अंदाज करून त्याच्याकडून जास्त किंमत घेतो आणि त्याची इच्छा तीव्र नसते किंवा कोतफार नसते, त्याच्याकडून तो किंमत कमी घेतो. याचा अर्थ असा आहे की तो व्यक्तीनुसार मूल्यभेद करतो. मग डॉक्टरची सेवा मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे गरीब व श्रीमंत पेशंट वेगळी किंमत आकारणं. स्थानानुसार मूल्यभेद अतिशय महत्त्वाचा प्रकार, की नाशिक असेल, महाबळेश्वर वेगळी उदाहरणे दिली, परंतु प्रत्येक जसं नागपूरला संत्रीसाठी फेमस आहे, नाशिक द्राक्षासाठी फेमस आहे, महाबळेश्वर स्ट्रॉबेरीसाठी आहे, तर अंतराचा विचार करून त्याप्रमाणे स्थानभेद मक्तेदाराला करता येतो. वेगळ्या ठिकाणी वेगळी किंमत ही आकारली जाते. उपयोगानुसार मूल्यभेद आहे. यामध्ये आपल्याला घरगुती विजेचं उदाहरण देता येईल की आपण कशासाठी उपयोग करतोय. तुम्ही बघितलं असेल आपल्या बिलावरती, लाईटवर घरगुती असं लिहिलेलं असतं. किंवा आपण जर तोच IP साठी पुरवठा असेल आपला, इंडस्ट्रीयलसाठी, त्या ठिकाणी विजेचे दर वेगळे असतात, कमर्शियलसाठी वेगळे असतात, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनसाठी वेगळे असतात. आपण वीज एकच आहे, पण त्याचा उपयोग कोणत्या कामासाठी करतो, त्यामुळे वीज दरामध्ये भिन्नता राहते. म्हणजेच यूज वाईज किंवा द बेसिस ऑफ यूज ऑफ गुड्स किंवा सर्व्हिसेस यानुसार सुद्धा हा मूल्यभेद आपल्याला करता येतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर मला वाटतं हे दर वेगवेगळे असतात, तर वेळेनुसार सुद्धा मूल्यभेद करता येतो. यामध्ये तुम्हाला सांगता की हिवाळ्यात स्वेटरच्या किमती जास्त असतात, पावसाळ्यात छत्र्याच्या किमती जास्त असतात, उन्हाळ्यामध्ये कोल्ड्रिंक्स किंवा आईस्क्रीमचा जास्त किमती असतात. म्हणजे ऋतूवाईज किंवा वेळेनुसार हे वेगवेगळे दर आकारले जातात. ऐक नाही, ज्यावेळेस स्थिती निर्माण होती तेव्हा विमानाचे दर वाढतात किंवा रेल्वेचे दर जरी मोनोपॉली स्थिर असले, परंतु बऱ्याचदा आपण बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी वेळेनुसार मूल्यभेद हा केला जातो. दूरदर्शनच्या जाहिरातीच्या वेळा जर तुम्ही बघितल्या तर संध्याकाळच्या वेळेच्या जाहिरातीला त्यांचा दर जास्त असतो, कारण त्यावेळेस जास्त TV बघणारे लोक असतात. तर हे सगळं आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनातील हा एक प्रकार आहे. आणि मक्तेदारी हा बाजारपेठेमधील पूर्ण स्पर्धेच्या विरुद्ध असणारी टोकाची बाजारपेठ आहे मला वाटतं. आणि आपल्याला समजलीच असेल तर आपण या ठिकाणी थांबणार आहोत. आणि राहिलेले जे प्रकार आहेत आपण याच्यामध्ये मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, हे पुढच्या तासामध्ये बघणार आहोत. तर आपण इथे थांबूया आणि बाकीचा जो